हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडला अटक करण्यात आलेली आहे। या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडला अटक करण्यात आली आहे। बीडमध्ये कैलास फडकडून गोळीबार करण्यात आलेला होता। हवेत गोळीबार केलेला होता त्या कैलास फडला आता अटक करण्यात आल्याचं समजतंय। आपण पाहतोय बीडमधलं संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजं असतानाच हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडला देखील आता अटक करण्यात आल्याची माहिती समोर येते। विष्णू बुर्गे आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। विष्णू, कैलास फडला अटक केल्याची माहिती आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? तर अंजनी दमानिया हे ज्या सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता। त्या व्हिडिओ नंतर कैलास फड यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता। आज पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याची आणि अटक केल्याची देखील माहिती मिळत आहे। खरं तर बीड जिल्ह्यामध्ये दहशतीचं वातावरण आहे। बीड जिल्ह्यामध्ये चाललंय काय अशा पद्धतीचे अनेक प्रश्न उपस्थित करत दमानिया यांनी हे जे व्हिडिओ आहे ते पोस्ट केले होते आणि त्यानंतर आता पोलिसांनी देखील मोठं पाऊल उचललेलं आहे। गुन्हा दाखल केला होता आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आज पोलिसांनी जे आहे ते त्याला ताब्यात देखील घेतलेला आहे। अटक देखील करण्यात आलेली आहे। पोलीस कोठडी देखील सुनावल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यात जे हे वातावरण सध्या सुरू आहे त्यानंतर अंजनी दमानिया यांनी यात उडी घेतलेली आहे आणि त्यानंतर ज्या ते व्हिडिओ पोस्ट करत आहेत त्यानंतर पोलीस ऍक्शन मोडवरती आलेले आहेत आणि अनेक गुन्हे देखील दाखल करण्याच्या प्रक्रिया सुरू आहेत। पहिला गुन्हा या ठिकाणी जो दाखल केला होता फड यांच्यावरती, त्याच्यात त्यांना अटक केल्याची माहिती मिळत आहे।